नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. एकीकडे SRA योजना राबवताना विकासकांची मोजरी सुरू असतानाच खोपाट येथील सिंगनगरमध्ये क्लस्टरची माहिती न देता रहिवाशांवरती दबाव तंत्र अवलंबले जात असल्याने आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली आहे. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आज सिंगनगरमधील रहिवाशांनी सह्यांचे निवेदन देत आमदार संजय केळकर यांनी न्यायासाठी साकडं घातले. क्लस्टरबाबत कोणतीही माहिती न देता काही मंडळी रहिवाशांकडून ॲफिडेव्हिटवर सह्या घेत असल्याची तक्रार रहिवाशांनी केळकर यांच्याकडे केली होती. कोणती माहिती न देता जबरदस्ती केली जात असल्याने रहिवाशांच्या पायाखालची वाळूच सरकली होती. यावर आमदार केळकर यांनी रहिवाशांना धीर देत कोणताही अन्याय त्यांच्यावरती होणार नाही असं स्पष्ट केलं. लवकरच क्लस्टर विभागातील अधिकाऱ्यांची आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेण्यात येईल असंही केळकर म्हणाले. त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळावा म्हणून केळकर यांचे आभार देखील मानण्यात आले. यावेळी बोलताना केळकर म्हणाले की SRA योजना राबवताना विकासकांची मुजोरी सुरूच असून आता क्लस्टर योजना राबवताना अधिकाऱ्यांऐवजी विकासकांची माणसेच रहिवाशांपर्यंत पोहोचून दबावतंत्र वापरू लागले आहेत. अशा प्रकरणात रहिवाशांची फसवत होऊ नये म्हणून मी नेहमीच जागरूक असून सिंगनगरमधील रहिवाशांवरती अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ असं केळकर यांनी म्हटलंय. दरम्यान धर्मवीर नगरमधील इमारतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने कधीही दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. यावर केळकर यांनी BSUP विभागाचे कलाल यांच्याशी चर्चा केली असून लवकरच दुरुस्तीचे काम घेण्याचे निर्देश दिले आहेत. या जनसंवादाला माजी उपमहापौर अशोक भोईर, परिवहन सदस्य विकास पाटील, अमित सरैया, महेश कदम, योगेश भंडारी उपस्थित होते. कामगारांना अतिशय अल्प बोनस दिवाळीचा मिळत होता. खरं म्हणजे त्यांच्या वेतनामध्ये देखील वाढ होण्याची गरज आहे. कॉन्ट्रॅक्टरला जे पैसे मिळतात ते खालपर्यंत पोचतच नाही आणि त्याच्यामुळे त्याची चौकशी करा म्हणून आम्ही मागे मागणी केलेली आहे. पण ज्या वेळेला कंत्राटी कामगारांनी आवर्जून येऊन मला धन्यवाद दिले, कारण की 7 वर्षामध्ये त्यांना बोनस मिळत नव्हता आणि जो मिळायचा तो पण इतका अल्प मिळायचा. तर या वेळेला त्यांना जवळजवळ 10,000 रुपये 15,000 रुपये बोनस मिळाला आणि ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की कष्टकरी माणसाला अशा प्रकारचा बोनस मिळणं आणि त्याचा निश्चितपणे त्यांना आनंद आहे आणि म्हणून त्यांनी सत्कार केला. आज या जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने BSUPमध्ये जी धर्मवीर नगरला इमारती आहे, बघा किती निकृष्ट दर्जाचं काम चालतं हे आपल्याला याच्यावरनं लक्षात येतं. त्या ठिकाणी पाहणी करायलाही मी सांगितलं. मिस्टर कलाल जे त्याचे प्रमुख आहेत त्या सगळ्या स्टाफला, परंतु इथे तातडीने काम सुरू करण्याची गरज आहे आणि पुढच्या काळामध्ये महापालिकेकडनं त्याची व्यवस्था करून ते काम सुरू केलं जाईल, कारण की अतिशय निकृष्ट आहे. कधी काही बांधकाम कोसळू शकतं आणि अपघात होऊ शकतो. त्याचप्रमाणे SRAमध्ये आजही अजूनही बिल्डर आणि विकासकाची मुजोरी जी आहे ती थांबलेली दिसत नाही. आज सिंगनगरमधले लोक आले होते. जवळजवळ 40 लोकांनी त्यांच्या सह्यांचं निवेदन दिलं आणि त्यांना क्लस्टरचं काही माहिती दिली जात नाही आणि जबरदस्ती त्या ठिकाणी त्यांना अफिडेव्हिटवर सह्या घेतल्या जातात. अमुकने सांगितलं आहे, तमुकने सांगितलं आहे असं सांगून आणि त्यामुळे त्यांनाही या पुढच्या काळामध्ये न्याय देण्याचं काम आम्ही करणार. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते राजेश हिरामन लोखंडे आणि नेहल छेडा यांच्या वतीने ठाणे मनोरुग्णालयात रुग्णांना दिवाळी फराळाचं वाटप करून आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे खासगी सचिव मंगेश शिंदे, सन्माननीय आरोग्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक रतन लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते राजेश लोखंडे हे नेहमी विविध समाज उपयोगी कामं करत असतात. या उपक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षी त्या दिवाळीची सुरुवात विशेष उपक्रमातून मनोरुग्णालयातील सुमारे 700 रुग्णांना दिवाळीनिमित्त फराळाचं वाटप करण्यात आले. समाजसेवेची परंपरा जपत राजेश लोखंडे आणि नेहल छेडा दरवर्षी मनोरुग्णालयातील रुग्णांसोबत दिवाळी साजरी करतात आणि फराळाचे वितरण करतात. या उपक्रमाचं कौतुक करत मंगेश शिंदे म्हणाले की राजेश लोखंडे दरवर्षी अशा पद्धतीनं समाजासाठी कार्य करत असतात. पुढेही हा उपक्रम असाच सुरू राहावा आणि आम्हालाही दरवर्षी या आनंदात सहभागी करून घ्यावे असे त्यांनी सांगितले. यावेळी रुग्णालयाची पाहणी करून रुग्णालयामध्ये चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सुद्धा घेतली. आम्हाला विनंती आहे की रुग्णालयाला जिल्हा नियोजन खात्यामध्ये कलेक्टरच्या यांच्यामध्ये अकाउंटमध्ये DPDC मध्ये आम्हाला एक रुग्णालयासाठी 4 रुग्णालयाला एक अकाउंट कडूनच हा फराळ आज आमचं मी पुन्हा त्यांना अशी उभी राहा. इकडे इकडे पुढील वर्षी त्यांनी आनंदाचं वाटप करावं. ओके. चला राहू द्या तशी. खरं तर सर्वसामान्य किंवा आपल्या कुटुंबाबरोबर दिवाळी सगळे साजरी करत असतात, पण या मनोरुग्णांबरोबर समवेत दिवाळी साजरा करणे हा एक अनोखा योगायोग आहे आणि एक अतिशय चांगली गोष्ट आहे की मनोरुग्णांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असते. हे धाडस राजेशजींनी दाखवलं आहे आणि एक अतिशय चांगला त्यांचा हा उपक्रम आहे. याला माझ्या मनापूर्वक शुभेच्छा आहेत. दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे यंदाही आम्ही मनोरुग्णालयामध्ये मनोरुग्णांबरोबर दिवाळी साजरी करण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे आजच्या धनत्रयोदशीच्या दिवशी आम्ही ही दिवाळी साजरी करतोय. आमचा हा उपक्रम दरवर्षी असतो. यावर्षी आम्ही 700 रुग्णांना ही दिवाळीचा फराळ वाटपाचं आम्ही नियोजन केलं होतं आणि त्याप्रमाणे करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आपल्या आंबेडकर साहेबांचे PS जे आहे ते स्वतः शिंदेसाहेब सुद्धा उपस्थित राहिलेले आणि त्या वतीनं आम्ही त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि असंच आम्ही दरवर्षी पुन्हा हा उपक्रम साजरा करणार आहे गौरव सीटच्या वतीनं. धन्यवाद. आज खरं तर खूप आनंदाचा दिवस आहे दिवाळी. इथं समाजात इतर ठिकाणी हे करता आमच्या विशेष मनोरुग्णालयात गौरव सीटतर्फे श्री राजेश लोखंडे, नेहल छेडा साहेब यांच्यातर्फे रुग्णांना परवानगीच दिलेली आहे आणि त्याबद्दल रुग्णालयात प्रादेशिक मनोरुग्णालयातून अतिशय आभार मानतो. आणि ह्या चांगल्या स्तुत्य कार्यक्रमाला, सेवाभावी कार्यक्रमाला आपल्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचे सचिव साहेब श्री मंगेशजी शिंदे साहेब यांनी उपस्थिती लावली. त्याबद्दल आम्हाला आनंद वाटला. व आमचं प्रत्यक्ष मनोरुग्णालयाचं कामकाज किंवा कसं चालतं याची सुद्धा त्यांना माहिती कळाली आणि आम्हाला ह्यातून प्रेरणा मिळते. अधिक चांगलं काम करण्यासाठी रुग्णालयाला चांगली उत्तम प्रकारची सेवा रुग्णालयाला द्यायची गरज आहे. आणि गौरव स्वीट्सला पुन्हा एकदा मी आभार मानतो. आमच्या मनोरुग्णाची दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी केली.
शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाणे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांनी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ येथे दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी दीपोत्सव आयोजित केला होता। संपूर्ण शक्तीस्थळाला लाइटिंग करण्यात आली होती। आकर्षक आकाशकंदीलही लावण्यात आले होते। तसेच दिव्यांच्या रोषणाईने सर्व परिसर लखलखून गेला होता। सदर कार्यक्रमाला शिवसेना महिला शहर संघटिका माजी महापौर स्मिताताई इंदुलकर, विभाग प्रमुख संजय भोईर, डॉक्टर आशिष वैती, विभाग संघटक राकेश जाधव, विभाग समन्वयक बिपिन गेहलोत, महाराष्ट्र निर्माण सेना ठाणे जिल्हा सचिव रवींद्र सोनार, सहसचिव विनायक रणपिसे, प्रभाग अध्यक्ष आशिष डोके, महिला विभाग संघटिका संतोष कोळी, रसिका सुभेदार, उपविभाग प्रमुख गणेश मुनगेकर, अजय पवार, सुशील भोईर, योगेश मुमेटकर, राकेश राठोड, देवशी राठोड, शाखा प्रमुख परेश कांबळे, आनंद मानकामे, हिमांशु चौधरी, किशोर पाटील, मनसे शाखा अध्यक्ष सत्यजित बापलेकर, शाखा संघटिका धनश्री कोळी, अपर्णा भोईर, मनसे प्रभाग अध्यक्ष पूनम सावंत, उपशाखा प्रमुख चेतन मुनगेकर, हेमंत सावंत, परेश गोटेकर, समीर नाईक, उपशाखा अध्यक्ष निशांत कोळी, युवा सेना पदाधिकारी मयूर जैन, वरुण मानकामे, कृतिका पाटील, स्मित घोलप, ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत घाटवळ, सुरेंद्र भोई, प्रदीप घो साळकर, नितीन फनसे, अरुण करपे इतर पदाधिकारी उपस्थित होते। खाली खाली बघा, खाली बघा, मेणबत्ती पेटवा, सर्वांनी मेणबत्ती पेटवा। इकडे बघू नका, इकडे बघू नका, इकडे बघू नका, खाली बघा, तिकडे मेणबत्ती हे करा। एक मिनिट फक्त, हे झाला ते फोटो तर ना नाही रे। आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस, आपल्या माध्यमातून या विभागातील सगळ्या नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मनसे शुभेच्छा देतो, कारण आपण मुंबईला बघितलं आहे की राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आलेले आहे। खरं तर ही काळाची गरज आहे, महाराष्ट्राची गरज आहे, मराठी माणसाची गरज आहे आणि अस्मितेसाठी सगळ्यांनी एकत्र आलेलं आहे, ती चांगली नांदी आहे। तसं म्हटलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हीच भावना आहे की शेवटी हे दोन्ही ठाकरे एकच आहेत। बाळासाहेबांचे आशीर्वाद दोन्ही ठाकरे बंधूंना आहेत, त्याच्यामुळे हे ठाकरे ब्रँड एकत्र आल्यानंतर जे काय घडायचं ते घडणार आहे, त्याच्यामुळे ते वेगळं काही नाही। आज या ठिकाणी गेल्या वर्षीपासून आम्ही कंदील पण लावतो आहे। हे शक्तीस्थळ आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेब आमच्यामध्ये आहेतच, आमच्यामध्ये नाहीत असं समजत नाही आणि या ठिकाणी आल्यानंतर चांगली शक्ती मिळते, अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी शक्ती मिळते आणि कायम प्रामाणिक एकनिष्ठ झाल्यानं दिघे साहेबांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम आहेत। त्याच्यामुळे पहिला दिवस हा दिघे साहेबांच्या सोबत त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या पुण्याईने हा इथे साजरा करतो। या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी आलेले आहेत, रवींद्र सोनार आहे, विनायक रणपिसे आहे, आमचे आशिष डोके आणि आमचे सगळे युवा सेना, महिला आघाडी, त्याचप्रमाणे काँग्रेसचे पण काही पदाधिकारी आलेले आहेत। त्याच्यामुळे सगळे एकत्र होऊन, कारण दिघे साहेब हे असं व्यक्तिमत्व होतं, हे सगळ्यांचं होतं, सगळ्या पक्षातले लोक त्यांना गुरुस्थानी मानायचे। दिघे साहेब खऱ्या अर्थाने ठाणेकरांचं भूषण, महाराष्ट्राचं भूषण आणि गुरुवर्य। प्रत्येकाला जर कसं व्हायचं आयुष्यामध्ये तर त्यांनी दिघे साहेबाकडे बघावं आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी आणि म्हणून गेल्या वर्षीपासून या ठिकाणी हा दीपोत्सव प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दीप उजळावे, त्यांच्या आयुष्यामध्ये कायम काळोख दूर व्हावा, अंधार दूर व्हावा आणि या अनुषंगाने इकडे दीपोत्सव साजरा करतो। आज वसुबारस आहे, दिवाळीचा पहिला दिवस आहे, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन आजचा दिवस आम्ही साजरा केलेला आहे। कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे सिव्हिल रुग्णालयात मंजूर झालेल्या बाल डायलिसिस केंद्राच्या उभारणीसाठी प्राथमिक पाहणी करण्यात आली। विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नावरती महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या निवेदनावरती त्यांनी या महत्त्वाच्या प्रकल्पाला तात्काळ मंजुरी दिली आहे। प्रकल्पाच्या प्रगतीचा आणि पुढील टप्प्यांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस आमदार निरंजन डावखरे, ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक
जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, बालरोगतज्ञ नेफ्रोलॉजिस्ट उमा अली, बालरोगतज्ञ डॉक्टर परमानंद, डॉक्टर शानबाग तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ठाणे सिव्हिल रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक पायाभूत सुविधा, वैद्यकीय साधनसामग्री, केंद्राचे आराखडे, वैद्यकीय उपकरणे, बांधकाम संरचना, सुविधा, मनुष्यबळ आणि डायलिसिस केंद्राच्या कार्यप्रणालीबाबत सविस्तर मार्गदर्शन अशा घटकांवर सखोल चर्चा करण्यात आली. स्वच्छ भारत अभियानात सर्व विभागांच्या समन्वयाने स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार ठाणे महानगरपालिकेने केला आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी पुढील वर्षी होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणात ठाणे शहराची कामगिरी सर्वोत्कृष्ट असावी यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणेने आतापासूनच कामाला लागावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन अरविंद पेंडसे सभागृहात करण्यात आलं होतं. सर्व विभागांच्या समन्वयाने स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, TMTचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे यांच्यासह सर्व उपायुक्त, सर्व उपनगर अभियंता, सर्व सहाय्यक आयुक्त आणि सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते. या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, प्राथमिक तयारी आणि सर्व विभागांच्या जबाबदाऱ्या याविषयीचे सादरीकरण केले आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे 80% समाजकारण, 20% राजकारण या नियमांचे पालन करीत महाराष्ट्र राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व ठाणे लोकसभेचे लोकप्रिय संसदरत्न खासदार नरेश म्हस्के, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ठाण्याचे माजी महापौर प्रेमसिंग राजपूत यांच्या प्रेरणेने शिवसेनेचे ठाणे शहरातील इतर मान्यवर पदाधिकारी या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत असलेले शिवसैनिक प्रीतम प्रेमसिंग राजपूत व सीमा प्रीतम राजपूत हे प्रभागामध्ये नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. त्याचाच एक भाग म्हणून तसेच प्रभाग क्रमांक 21 मध्ये नौपाडा विभागात दीपावलीनिमित्त फराळ बनवण्याचे साहित्य किटचं उद्घाटन संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते व शहर प्रमुख हेमंत पवार, शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस, नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नुकतेच करण्यात आले. त्यानंतर हे किट नौपाडा विभागातील प्रत्येक घरोघरी जाऊन 5000 किट वाटप करण्यात येत आहेत. या किट वाटपाची सुरुवात चिखलवाडी, भांजेवाडी येथून करण्यात आली, तर वास्तू आनंद सोसायटी नौपाडा येथील नागोबाची वाडी, प्रशांत नगर, घंटाळी, विष्णुनगर, भास्कर कॉलनी इत्यादी संपूर्ण प्रभागात नागरिकांना घरोघरी जाऊन हे किट वाटप करण्यात आले. नौपाडा विभागात सदैव सेवा देणारे सफाई कर्मचारी, स्त्री पुरुष यांनाही दिवाळी निमित्त फराळ साहित्य किट देण्यात आले. समाजसेविका सीमा प्रीतम राजपूत, समाजसेवक प्रीतम राजपूत तसेच शिवसेनेचे नौपाडा विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या किटमध्ये दिवाळी फराळासाठी लागणारे साहित्य, त्यामध्ये रवा, मैदा, तेल, पिठी साखर, बेसन पीठ, पातळ पोहे, तूप यांचा समावेश आहे. दिवाळीसाठी लागणारे पणत्या, उटणं, मोती साबण हे देखील सोबत देण्यात आलं. नागरिकांच्या आनंदात आमचाही सहभाग असला पाहिजे म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी संचचे वाटप करण्यात आल्याचं समाजसेवक प्रीतम राजपूत यांनी सांगितलं. मला गरज नाही, तुला गरज आहे. मला लोक घरी आणून देतात. राजेश
शिवसेना पक्षाचं जे धोरण आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य सर्वांचे आमचे धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब यांना अनुसरून आमचे महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, खासदार संसदरत्न खासदार नरेशजी मस्के साहेब, आमचे शहर प्रमुख हेमंतजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 21मध्ये हा किट वाटपाचा कार्यक्रम 4-5 दिवसापासून सुरू केलेला आहे। त्यानुसार आम्ही आज नौपाडा विभागातील सगळ्या घंटाळी झालं, विष्णुनगर झालं, भास्कर कॉलनी या सगळ्या विभागात आम्ही किट घरोघरी पोचवत आहोत। यालाच अनुसरून आज आम्ही जे आमचे महापालिका विभागाचे जे कर्मचारी आहेत, जे आमच्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतात, जे आमच्यासाठी एका हाकेवर लगेच येऊन आमच्या विभागाची स्वच्छता बघत असतात व आमच्या हेल्थची काळजी जे नेहमी घेत असतात 24 तास, त्यांच्यासाठी आज आम्ही हा छोटासा असा उपक्रम राबवलेला आहे की आमचे जे किट आहे ते त्यांना पण आम्ही दिलेलं आहे व आम्ही हा कार्यक्रम छोट्या छोट्या घटकापर्यंत पोचवायचा प्रयत्न केलेला आहे। हीच आमची प्रयत्न, छोटासा हा प्रयत्न आहे। आपण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची भरभराटी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।